तर मंडळी फायनली आपण श्री मार्लेश्वर देवस्थान मारळच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलोय. तर हे असं आपलं मार्लेश्वर तीर्थक्षेत्र. चापटी मारल्या पाहिजे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वर्गनगरी कोकणातून आपल्या सर्वांचं थेट कोकणचा यश या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर मंडळी, सध्या माझी एक्झाम चालू आहे, त्यामुळे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत नाही आहेत. पण आज संडे असल्यामुळे आपण चाललो आहे आता मार्लेश्वरला. तर चला मग आज पुन्हा एकदा मार्लेश्वरचं दर्शन करूया. आपण मार्लेश्वरला तर सतत जातच असतो, म्हणजे 5-6 महिन्यांनी तरी जातच असतो. तर चला आज पुन्हा एकदा दर्शन घेऊया. तर फायनली मंडळी दुपारचे 2 वाजलेत आणि कडक ऊन आहे. तर चाललोय आम्ही मार्लेश्वरला फुल पॅकिंगमध्ये. इकडे आपल्यासोबत स्वरूप, वेदांत आणि संकेत, एका गाडीवर 3 आणि मी आणि साहिल 2 आहेत. तर चला जाऊया मार्लेश्वरच्या दर्शनाला. आलो होतो कुंडीतून, तर इकडून आपल्याला लेफ्ट मारून जायचं आहे मार्लेश्वरच्या दिशेने, श्री क्षेत्र मार्लेश्वर. चला तर मग. किती वळण आहेत समोरच आपल्या देवरुखच्या आपली लाल परी मार्लेश्वरकडेच जाते वाटतं. ही आपली देवरुखची लाल परी आहे. आणि हे हा आपला अंगवलीचा मठ, श्री मार्लेश्वर आद्य देवस्थान अंगवली. आपण येता येता इथे पण दर्शन करू. आता मार्लेश्वरला जाऊन नंतर मग इकडे येऊ दर्शन घ्यायला. फायनली आपण पोहोचलो आता मार्लेश्वर तीर्थक्षेत्र या ठिकाणी. आता आपण आहोत आता पायथ्याशी पोहोचलोय. गाडी पार्किंग करूया आणि मग दर्शनासाठी पायऱ्या चढून वरती जाऊ. दाखवलंच काय यायचा रोड खराब आहे. चालेल, आपल्याला जमतं. थोडीफार गर्दी जरा असेल कारण संडे आहे. मंडळी फायनली आपण श्री मार्लेश्वर देवस्थान मारळच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलोय. तर चला मग आता हळूहळू चढाई करूया. तर श्रींच्या दर्शनाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत आहे. इकडे उजव्या साईडला श्री हनुमान मंदिर. आपण पहिला वरती जाऊन येऊ, आपल्या महादेवाचं दर्शन घेऊ. मग येता येता आपल्याला अंगवली मठातलं सुद्धा मठ आहे, तिथे पण सुद्धा दर्शन घ्यायचं आहे जाऊन. तर मंडळी, इकडे येत असाल तर कचरा इकडे तिकडे फेकू नका, कारण ही आपलीच क्षेत्र आहेत. तर कचरा कुंडीचा वापर करा. येताना कचरा इकडे तिकडे टाकू नका. ही देवस्थान आपलीच आहेत असं समजून इकडे या.
ये श्री क्षेत्र मार्लेश्वर देवस्थान परत एकदा एक मला वाटतं नोव्हेंबर की जूनमध्ये आलेलो आम्ही आणि आता परत एकदा आता काही दर्शनासाठी एवढी रांग नसणार, लगेच दर्शन होईल आपलं. आपण आता इथपर्यंतच कॅमेरा दाखवतोय कारण आतमध्ये एंट्री नसते फोटो काढण्यासाठी. तर हे असं आपलं मार्लेश्वर तीर्थक्षेत्र. तर बऱ्यापैकी आपण आता माकडांना चणे वगैरे खायला घातले आहेत. माकडं आहेत ना, काही करत नाहीत, तर त्यांच्याशी जास्त हे नाही करायचं, मस्ती नाही करायची. सगळी हे बघा बघताय, कॅमेऱ्याकडेच बघताय आपल्या. बघा बरोबर छोटा आहे नाही, कॅमेऱ्याकडेच बघताय. चापटी मारल्या पाहिजे. चापटीत गार करून तुला नाही बोलते बघ. ते नाही घेत गोड ना, तिने वास घेऊनच तो घेतला नाही, बघितलंस ना. नाही रे स्वरूप नकोय त्याला. अरे ते हे खातात चणे आणि फुटाणे खातात ते लोक. चणे आणि फुटाणे खातात बघ, फुटाणे पण घेऊन जातात. संकेत घाबरताय. अरे खाल्लं त्यांनी, नाही खाल्ला नाही खाल्ला संकेत. मी दे ना त्याला, खिलवतो. घेतलं यो आला मोठा आला गाभा नाही. तर स्वरूप अजून माकडांसोबत मस्ती करतोय, अजून त्याचं काय झालंय नाही. आपण आता चाललोय मार्लेश्वर धबधब्याकडे. पाणी आता कमी आहे, मार्च महिना चालू आहे ना. इकडून लाईन लागते. यात्रा जेव्हा आता मागच्याच महिन्यात यात्रा झाली आहे, मागच्या महिन्यात झाली ना, नाही जानेवारीमध्ये झाली, तेव्हा तर इकडून लाईन असते खालून पूर्ण. इकडून पूर्ण अशी लाईन असते तेव्हा. पण आता ऑफ सीझनला गर्दी नाही. ऑफ सीझनला लगेच दर्शन होतं आपलं. कानाखाली दिला तुझ्या. मग हा कशाला जायचं मग काय. तर मंडळी आपल्या सगळ्यांचं आता दर्शन झालंय. आता जायचं आहे आपल्याला. समोरच आपल्या मार्लेश्वरचा धबधबा आहे, धारेश्वर धबधबा. तर थोडा आता माकडांसोबत माकडांना जरा खाऊ दे.
आलं पाहिजे. संकेत ये इथं धबधब्यात तर ये संकेत. टी शर्ट काढ. हे संकेत टी शर्ट काढ फक्त पॅन्ट ती सुकल गाडीवर. आणि मला आता भूक लागली नकावडी मला आता भूक लागली. नकावडा केलं मग काय झुलका वाकर नको लस्सी. सुरू बघून जरा बघून तुला हॉस्पिटल मध्ये नाही न्यायचं आम्हाला. इथे पूजा आहे. एक तर पूजा होईल नंबर कॅन्सल होईल. त्या पोरी धर जरा जातोय. पाणी कोरडं आहे. अरे पण मोबाईल कुठे ठेवणार नंतर कपडे भिजल्यानंतर. माझे कपडे काय ठेवले की तर फायनली मंडळी आपण मार्लेश्वर धबधब्यात खाली आंघोळ सुद्धा केले आणि आता चाललोय परत घरी जायला. मग घरी जाता जात आपल्याला तिथे आंगावली मठ आहे तिथे दर्शन घेऊन मग आपण परत घरी जाऊ. चला तर जाऊया आंगावली मठात. लिंबू सरबत टाइम. ए सप्लायर घे ना ग. मारती मिळते ना तुला घरी मिळते. पाहिजे कामाला दादा किती पगार आहे ना. मस्त आहे. चालू केला व्हिडिओ बंद. हो देवगड आईस्क्रीम कोण आईस्क्रीम. तर मित्रांनो आपण आता मार्लेश्वरमध्ये दर्शन घेऊन श्री मार्लेश्वर देवालय आंगवली जे गाव आहे तिथे आपण आता मार्लेश्वर देवालय आंगवली इथे दर्शन घेऊ आणि मग परत घरी जाऊ. चप्पल काढा रे. पुढे चालते. हे पण मंदिर बघायला बघा किती खूप छान आहे. नक्की भेट द्या या मंदिराला सुद्धा. मार्लेश्वरला जर दर्शन घ्यायला जात असाल तर या मंदिरात सुद्धा दर्शन घ्या. हर 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 हर. असं हे आपलं मार्लेश्वर देवालय आंगवली. मंडई आपलं मार्लेश्वरचं दर्शन आणि हे आंगवलीचे जे मठातलं मार्लेश्वर देवालयाचं दर्शन सुद्धा झालेलं आहे. तर फायनली आपण जाऊया आता परत आपल्या गावी कुंडीला. आज आपल्याकडे पूजा आहे, शिमगा आहे, त्याची पूजा आहे आज संध्याकाळी, नमनसुद्धा आहे. तर भेटूया एका पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. चला बाय बाय.